मी त्याचा खुलासा करतोय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत, आजही नाही आहोत. इंडिया घटक म्हणून नव्हता, तो आता शिल्लक राहिला आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही. मी त्यांच्या घटक नाही, त्यांचा सहभागी नाही. आम्हाला चर्चेला बोलवलंय, त्याच्यामुळे 30 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. 30 तारखेनंतर आम्ही आपल्याला तिथलं काय नेमकं आहे, ठरलंय न ठरलंय हे आम्ही आपल्याला सांगू. त्यांनी आम्हाला शेअर केलं तर मी त्याचा खुलासा करतोय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत, आजही नाही आहोत. जे काही पत्रव्यवहार झाला त्या सगळे झाला, त्याच्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे. आम्ही चर्चेचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. तेव्हा 30 तारखेला पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीत जातील. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो इंडिया घटक म्हणून नव्हता, तो आता शिल्लक राहिला आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही. आप त्याच्यातून बाहेर पडला. TMC त्या ठिकाणी असताना बाहेर पडली आणि आत्ता असताना दिसतंय की JD त्याच्यातून बाहेर पडला. सपा आणि काँग्रेस यांच्यामधला UP मधला टगर वॉर त्या ठिकाणी चालू झालेला आहे. कुठेतरी मला असं वाटतं की काँग्रेसने स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला वाटतंय. त्याला मूठ बांधावी याच्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले नव्हते. BJPच्या विरोधामध्ये मूठ बांधावी याचा प्रयत्न नितीश कुमारने केला. पहिली बैठक व्यवस्थित झाली, दुसरी बैठकीला आम्हाला वेळ नाही म्हणून पोस्टपोन केली. तिसरी बैठक काँग्रेसने ताब्यामध्ये घेतली आणि ती बोलवली. चौथी बैठकीचं असणारं निमंत्रण शिवसेनेकडे देऊन टाकलं आणि त्यांना त्या ठिकाणी असताना बोलवलं. आणि त्याच बैठकीमध्ये खरगे याचे स्पोक्सपर्सन व्हावे असा जो काही फॉर्म्युला आला आणि त्यावेळेस माझं सगळ्यांनी स्टेटमेंट पुन्हा रिकॉल केलं तर हे फार दिवस टिकणार नाही असं मी त्या ठिकाणी म्हणालो. ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये काल ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईला चालले होते, आपण तुम्हाला एकनाथ शिंदे घेऊन झाले, अजितदादा कुठे दिसले नव्हते. ते नेमके काय म्हणाल तुम्हाला? सगळे बोल्ड आउट झालेत. ते बोल्ड आउट झालेल्यांचं नाव कशाला घेत आहे आता? बोल्ड आउट. महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की लोकसभेचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपण म्हणताय मला माहित नाही. मी त्यांच्या घटक नाही, त्यांचा सहभागी नाही. आम्हाला चर्चेला बोलवलंय, त्याच्यामुळे 30 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. 30 तारखेनंतर आम्ही आपल्याला तिथलं काय नेमकं आहे, ठरलंय न ठरलंय हे आम्ही आपल्याला सांगू. त्यांनी आम्हाला शेअर केलं तर. आता परिस्थिती बघता नितीश कुमार गेले, आप गेले, ममता बॅनर्जी गेले, तर आपण आता घालवलं कोणी हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. कराल का? माझं म्हणणं आहे ते आता निवडणुका ह्या राज्यांवरती आलेल्या आहेत, या ऑल इंडिया राहिलेल्या नाहीत. आज जरी नितीश वेगळे गेले असले तरी लालू प्रसाद म्हणतात की आम्ही असं जागा जिंकू अशी असणारी परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी म्हणते की मी असणाऱ्या 30च्या वरती जागा आणणार आहे. आप पंजाबमध्ये म्हणते की आम्ही असणारा 12 पैकी 10 जागा तिकडनं असं जिंकणार आहोत. त्याच्यामुळे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज यांचा रोल संपलेला आहे. आणि ती एका दृष्टीने बरं झालं मी असं म्हणतो. याचं कारण का आता नरेंद्र मोदीला लालूला फेस करावं लागेल, नरेंद्र मोदीला मानला फेस करावं लागेल, नरेंद्र मोदीला आता TMC फेस करावं लागेल, नरेंद्र मोदीला आता इतर नेते जे आहेत राज्याचे त्यांना फेस त्या ठिकाणी असताना करावं लागणार आहे. तेव्हा घराणेशाही, पपलूचं राजकारण असं जे काही चाललं होतं ते मुद्दे आता राहिले नाहीत. आता असली राजकारण सुरुवात झालं.